विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS तसेच 5वी स्कॉलरशिप अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त घटक पाहत आहोत। प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय। प्रीपोजिशन या घटकाची आज आपण या ठिकाणी इंग्रजी विषयाची तासिका या ठिकाणी आज आपण घेत आहोत। प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय। शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आहे? आता काही घटकांतर्गत विद्यार्थ्यांना स्थान दर्शविणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा अभ्यास तर असणे आवश्यक आहे। दिलेल्या वाक्यातील स्थान दर्शविणारे शब्दयोगी अव्यय म्हणजे ओळखता येणे हे खूप आवश्यक आहे। आता दिलेलं जे वाक्य आहे, सेंटेन्स आहे, त्यात वाक्यातील स्थान दर्शविणारे शब्दयोगी अव्यय म्हणजेच पहा या ठिकाणी जे शब्दांना जोडून येतात, जसे की टेबलावर, टेबलावर। या ठिकाणी टेबलावर हा जो शब्द आहे, टेबलाला काय शब्द जोडून आला तर वर हा शब्द या ठिकाणी जोडून आलेला आहे। तर मग पहा या ठिकाणी मग अशाच प्रकारे आपण असे शब्द इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत। मग त्याचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी पाहू। तर पहा या ठिकाणी ऑन, अंडर, इन, नियर, बिहाइंड, ॲट हे शब्दयोगी अव्यय आहेत। म्हणजे हे जे शब्द आहेत ते एका वस्तूला असं जोडण्याचं काम करतात। वस्तूला म्हणा, ठिकाणाला, अशा प्रकारे हे ऑन, अंडर, इन, नियर, बिहाइंड, ॲट हे अशा प्रकारचे जे शब्दयोगी अव्यय आहेत हे इंग्रजीतील शब्दयोगी म्हणजे प्रीपोजिशन आहेत। तर मग याचा वापर वाक्यामध्ये कोठे होतो? प्रीपोजिशन वाक्यातील कसं ओळखायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला त्याची माहिती पाहू आपण। आता सुरुवातीला आपण ऑन हा आपल्याला प्रीपोजिशन घ्यायचा आहे। ऑन म्हणजे काय आहे? ऑन म्हणजे वर, ऑन म्हणजे वर, टेबलावर, ऑन द टेबल असं जर म्हणलं तर ऑन हे काय आहे? या वाक्यातील प्रीपोजिशन आहे। माय हँड इज ऑन माय हेड, माझा हात माझ्या डोक्यावर आहे, वर आहे। हे मग या वाक्यातील प्रीपोजिशन काय आहे? ऑन हे जे आहे प्रीपोजिशन आहे। चला थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर प्रीपोजिशन ती वस्तू कुठे आहे हे सांगण्याचं काम ते या ठिकाणी करतो, किंवा केव्हा आहे, कधी आहे, कोठे आहे, अशा प्रकारे याचा अर्थ होतो। चला पुढचं वाक्य पहा। वॉटर बॉटल इज ऑन द टेबल, वॉटर बॉटल इज ऑन द टेबल। वॉटर बॉटल कुठं आहे? टेबलावर आहे, टेबलावर आहे। मग या ठिकाणी प्रीपोजिशन आहे, या ठिकाणी ऑन आल्यामुळं ऑन म्हणजे वर। चला या ठिकाणी आपण ऑन या शब्दाविषयी माहिती पाहिलेली आहे। पुढचा आपला इन म्हणजे च्या आत। म्हणजे आपण या ठिकाणी पहा, आपली आई घरात आहे, आई किचनमध्ये आहे म्हणण्यासाठी आपण काय म्हणतो? पहा तर मदर इज इन द रूम, आई रूममध्ये आहे। मदर इज इन द रूम, मदर इज इन द किचन, मदर इज इन द स्कूल, माझी आई स्कूलमध्ये आहे। अशा प्रकारे सुद्धा आपण असे वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी वाक्य आपण बनवू शकतो। इन म्हणजे आत, च्या आत, इन म्हणजे च्या आत, बरं का? चला राहुल इज इन द स्कूल, राहुल स्कूलमध्ये आहे, राहुल शाळेमध्ये आहे, शाळेत आहे। या ठिकाणी पहा इनचा वापर कुठे कुठे होतो? ऋतूमध्ये होतो, महिन्यात इनचा वापर करायचा असतो। पहा या ठिकाणी इन विंटर, इन विंटर म्हणजे हिवाळा, हिवाळ्यात, इन विंटर म्हणजे हिवाळ्यात। इन जानेवारी,
या महिन्यात. मग या ठिकाणी आपण अशा प्रकारे पण म्हणू शकतो, मकर संक्रांत इज इन द जानेवारी. मकर संक्रांत जानेवारी महिन्यामध्ये आहे. मकर संक्रांती इज इन द जानेवारी. मकर संक्रांती जानेवारी महिन्यामध्ये आहे. हे महिन्याचं नाव असल्यामुळे या ठिकाणी जानेवारी. आबो. आता आबो हे जे आहे या ठिकाणी आबो प्रिपोजिशन विषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. आबो म्हणजे वर आणि ऑन म्हणजे पण वर. आपण ऑनची माहिती पाहिलेली आहे. तर आबोचा अर्थ या ठिकाणी वेगळा होतो. पहा, देअर आर 5 नेम्स. 5 नेम्स अबो माइन इन द लिस्ट. एक लिस्ट होती तेथे, त्या लिस्टमध्ये माझा 5वा नंबर आहे. अशा प्रकारे सुद्धा आपण त्या लिस्टमध्ये माझा 5वा क्रमांक आहे. अशा प्रकारे पण या ठिकाणी आबोचा वापर, आबो या शब्दाचा वापर वाक्यामध्ये केला जातो. आबो हे पहा या ठिकाणी प्रिपोजिशन या ठिकाणी आहे. आबो. आता इंटू या प्रिपोजिशनचा वापर वाक्यामध्ये कशा प्रकारे केला जातो ते पहा. आता इंटू म्हणजे हालचाल करून आत येणे. इंटू हालचाल करून आत येणे. आता कम हिअर. आता आपण एखाद्याला बोलवलं, कम हिअर, असं इकडे ये म्हणलं. सोनू इज कमिंग इनटू द क्लास. सोनू क्लासमध्ये ये. सोनू इज कमिंग इनटू द क्लास. अशा प्रकारे आपण त्यांना म्हणजे हालचाल, म्हणजे ते चलण्याची हालचाल कशाची आहे, कम इनटू द क्लास, म्हणजे तू आत येऊ शकतेस, क्लासमध्ये आत ये, अशा प्रकारे याचा अर्थ होतो. इनटू पहा या ठिकाणी हे प्रिपोजिशन या ठिकाणी आलेलं आहे. पुढचं प्रिपोजिशन पहा या ठिकाणी बिटवीन. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. आता हे दोन मुले, हे काय आहे, ट्रँगल आणि हे सर्कल, आणि हे दोन ट्रँगल आहेत. सर्कल इज बिटवीन ट्रँगल. सर्कल इज बिटवीन ट्रँगल. अशा प्रकारे सुद्धा आपण याचा अर्थ काढू शकतो. म्हणजे हे जे दोन ट्रँगलच्या मध्ये एक मध्ये सर्कल आहे. बिटवीन म्हणजे मध्ये, दोघांच्या मध्ये कोण आहे, सर्कल आहे. तर मग पहा या ठिकाणी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. आता पहा या ठिकाणी जुलै आणि सप्टेंबरच्या मध्ये कोण आहे, ऑगस्ट आहे. ऑगस्ट हे महिन्यांची नावे आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. मग मध्ये कोण आहे, जुलै आणि ऑगस्टच्या सप्टेंबरच्या मध्ये कोण आहे, तर ऑगस्ट आहे. मग ऑगस्ट इज बिटवीन जुलै अँड सप्टेंबर. ऑगस्ट इज बिटवीन जुलै अँड सप्टेंबर. अशा प्रकारे बिटवीन या प्रिपोजिशनचा वापर करतात. बिटवीन पहा या ठिकाणी हे प्रिपोजिशन या ठिकाणी आलेलं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन तुम्ही सेंटेन्स घेऊन वाक्य घेऊन तयार करायचे आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा टाकायचं आहे. चला, समजलं असेल तर. चला पुढचा आपला प्रिपोजिशन पहा, अमॉंग. अमॉंग म्हणजे अनेकांच्या मध्ये, अनेकांच्या मध्ये. मग आता राहुल इज स्टँडिंग अमॉंग हॅज फ्रेंड्स. राहुलच्या अमॉंग म्हणजे भोवताली. आता राहुल इज स्टँडिंग अमॉंग हॅज फ्रेंड्स. राहुलच्या सभोवती त्याची फ्रेंड्स गोल असं राऊंड करून थांबलेले आहेत. मग राहुल कुठं आहे, या ठिकाणी मध्यभागामध्ये राहुल आहे आणि या ठिकाणी त्याचे हे फ्रेंड्स त्याला गोल असं हे केलेले आहेत. म्हणून या ठिकाणी अनेकांच्या मध्ये जी वस्तू असते त्या ठिकाणी अमॉंग हे प्रिपोजिशन वापरलं जातं. आलं लक्षात? प्रिपोजिशन अशा प्रकारे आपण प्रिपोजिशनची माहिती पाहिलेली आहे. आता काय आपण सेंटेन्स पाहूयात त्यावरती. ऑन द टेबल.
ऑन द टेबल यातील आपल्याला प्रिपोजिशन कोणतं आहे ते ओळखायला आलं पाहिजे. ऑन हे काय आहे या सेंटेन्समधली? ऑन हे काय आहे? प्रिपोजिशन आहे, शब्दयोगी अव्यय आहे. ऑन द टेबल म्हणजे टेबलावर. ऑन द टेबल म्हणजे टेबलावर. वर आहे हे या ठिकाणी टेबलाच्या वर वस्तू ठेवलेली असल्यामुळे या ठिकाणी हे टेबल आहे. समजा हा टेबल आहे आणि या ठिकाणी ही वस्तू ठेवलेली आहे. ही वस्तू कुठं आहे? टेबलाच्या वर आहे, म्हणून वर आहे. ऑन म्हणजे वर. ऑन द टेबल, टेबलावर, अशा प्रकारे याचा अर्थ होईल. अंडर द टेबल, अंडर म्हणजे टेबलाच्या खाली. टेबलाच्या खाली. आता टेबलाच्या खाली म्हणल्यानंतर पहा या ठिकाणी आता हे टेबल आहे. टेबलाच्या खाली म्हणजे इथं पहा या ठिकाणी टेबलाच्या खाली, इथं खाली असेल. टेबलाच्या खाली, अंडर द टेबल म्हणजे टेबलाच्या खाली. आता नियर द टेबल, नियर द टेबल हा टेबल आहे आपला. नियर द टेबल मग हे बॉल पडलेला आहे या ठिकाणी. हा बॉल पडलेला आहे, मग कुठं आहे हा बॉल? टेबलाच्या जवळ आहे. नियर द टेबल म्हणजे टेबलाच्या जवळ. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये चित्र पण दिलेले असतात, पिक्चर्स दिलेले असतात आणि त्यावरून तुम्हाला त्याचा अर्थ निश्चित हे करून योग्य सेंटेन्स या ठिकाणी लिहायचं असतं. चला, पर्याय सुद्धा दिलेले असतात त्या ठिकाणी. आता इन द टेबल, इन द टेबल असा प्रश्न आहे. आता हे इन द टेबल, मग आता ह्या टेबलाच्या आत जे आहे या ठिकाणी टेबलाच्या आत. इन म्हणजे आत, टेबलाच्या आत मध्ये, टेबलाच्या मध्ये, टेबलामध्ये, टेबलामध्ये. समजा या ठिकाणी याला ड्रावर असेल, समजा या ठिकाणी याला असं अशा प्रकारचं हे एक ड्रावर आहे समजा. मग या ठिकाणी एक पेन आपण ठेवलेला आहोत. इन द टेबल इज ड्रावर अ पेन. अशा प्रकारे पण आपण याचा वाक्य सेंटेन्स करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशन हा घटक या ठिकाणी आपण घेतलेला आहे. चला, पुढच्या तासिकेमध्ये आपण टेन्स, आपल्याला टेन्स घ्यायचा आहे. परत ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणे, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणे घ्यायची आहेत. हा सुद्धा भाग महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी. आणि सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे टेन्स, वाक्यरचना म्हणजेच काळ, हा सुद्धा भाग या ठिकाणी आपण पुढील तासिकेमध्ये घेणार आहोत. तो महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही तो मिस करू नका. क्लास दररोज तासिका करा. इंग्रजीचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला निश्चितच याचा फायदा होणार आहे. चला, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.